आपण सगळे एका गोष्टीवर कायम विचार करतो, हे ब्रह्मांड कोणी बनवलं असेल. विज्ञान सांगतं की सगळं बिग बँग म्हणजे एका विस्फोटातून निर्माण झालं. पण प्रश्न असा आहे, तो विस्फोट घडवणारा कोण? तो कण, ती ऊर्जा, ती वेल कोणी निर्माण केली असेल? विज्ञानाने आजवर खूप शोध लावले, चंद्रावर पोहोचलो, मंगळ ग्रहावर मोहिमा केल्या, तारे, ग्रह, आकाशगंगा सापडल्या, पण तरीसुद्धा विज्ञान अजूनही पूर्ण ब्रह्मांडाचा शेवट शोधू शकलेला नाही. कारण ब्रह्मांड अमर्याद आहे, अनंत आहे आणि अनंताचा शेवट कोणालाच माहिती नाही. देव म्हणजे विश्वास, विज्ञान म्हणजे प्रयोग. विज्ञान कसं झालं हे सांगतं, पण देव कोणी केलं याचं उत्तर देतो. विज्ञान कितीही पुढं गेलं तरी प्रत्येक नियमामध्ये एक अदृश्य शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे देव. आणि गंमत म्हणजे जे जे विज्ञानाने शोधून काढलंय त्याचं वर्णन आपल्या वेदांत, पुराणामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये आधीपासूनच लिहिलेले आहे. विज्ञान म्हणतं पृथ्वी गोल आहे, पण आपल्या ग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच लिहिलेले आहे पृथ्वी ब्रह्मांडात लटकलेली आहे, ती सूर्याभोवती फिरते. विज्ञान म्हणतं प्रत्येक वस्तूंमध्ये ऊर्जा आहे, पण वेद सांगतात सर्वत्र परमेश्वराचं अस्तित्व आहे. म्हणून भाऊ, विज्ञानाचं ज्ञान नाकारायचं नाही, ते देवानेच दिलेलं आहे. पण विसरू नका, विज्ञानाचाही शेवट देवाजवळच थांबतो. ब्रह्मांड कोणी बनवलं हे विचारणं सोपं आहे, पण त्याचं उत्तर शोधणं म्हणजे देवाची लीला समजणं, जे विज्ञानालाही अजून उमगलेलं नाही. आपण रोज सूर्य उगवताना पाहतो, चंद्र येताना पाहतो, पण कधी थांबून विचार केलाय का, हा सूर्य कोणी बनवला असेल? हे तारे कोण घडवते? ही पृथ्वी, हे आकाश, हे सगळं कोणी तयार केलं? विज्ञान सांगतं 13 लाख अब्ज वर्षांपूर्वी एक मोठा स्फोट झाला, बिग बँग. त्या स्फोटातून विश्व, तारे, ग्रह, आकाशगंगा निर्माण झाल्या. सगळं एका क्षणात सुरू झालं. पण इथेच प्रश्न उभा राहतो, तो स्फोट घडवणारी ती ऊर्जा निर्माण केली असेल, त्याआधी काय होतं? त्या स्फोटामागे कोणती अदृश्य शक्ती होती? विज्ञान या प्रश्नावर अजूनही विचार करते, पण आपण आपल्या प्राचीन ग्रंथांनी हजारो वर्षापूर्वीच उत्तर दिलं होतं. आदीमध्ये केवळ ईश्वर होता, त्यानेच सृष्टी निर्माण केली.